बिहार राज्य में हत्या कर फरार हुए आरोपी को नायगांव पुलिस ने चिंचोटी से गिरफ्तार कर लिया है। इस गिरफ्तार आरोपी का नाम सूरज उमेश सिंह है। बिहार राज्य के रोहा थाना क्षेत्र के बारापांडे गांव में एक युवक की हत्या कर दी गई। इस संबंध में बिहार थाने में मामला दर्ज कराया गया था। इस हत्या के बाद आरोपी चिंचोटी पुलिस को वसई में मिला। उन्होंने वसई विरार पुलिस कमिश्नरेट के मीरा भाईंदर सर्कल 2 के डिप्टी कमिश्नर को इसकी जानकारी दी थी। इसके बाद उपायुक्त ने नायगांव थाना पुलिस को निर्देश देकर आरोपियों की तलाश करने का आदेश दिया था। तदनुसार नायगांव पुलिस स्टेशन की अपराध जांच शाखा की टीम ने चिंचोटी पाटिल पाड़ा से आरोपी को गिरफ्तार किया है। इस आरोपी का नाम सूरज उमेश सिंह है और वो पुराने झगड़े से नाराज था। सहार थाना राज्य बिहार ने ग्राम प्रधान राजकुमार कानू और उसके दोस्त नामे यादव की दोहरी हत्या की बात कबूल कर ली है। पुलिस ने कहा है कि आरोपी को रोहा पुलिस को सौंप दिया गया है। बिहारमधून आलेल्या आरोपीला नायगाव मध्ये अटक करण्यात आली। त्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि नायगाव पोलिसांनी भरपूर सहकार्य केले। संपूर्ण प्रकरण काय होतं? आमच्या डीसीपी मॅडम पौर्णिमा चौगुले मॅडम यांना माहिती मिळाली होती की बिहार राज्यातील रोहा पोलीस स्टेशन येथील एक खुनाचा आरोपी हा चिंचोटी कामन परिसरात आला आहे। त्यावरून ती माहिती साहेबांना आदेश केला गेला, आमच्या साहेबांना भामे साहेबांना आदेश केला गेला। त्यावरून इथे 2 पथकं तयार केली। एक सपुनी देवरे यांचं पथक बनवलं आणि त्याच्यानंतर सपुनी केकन यांचं पथक बनवलं। या दोन्ही पथकांनी फील्डवर्क करून तो आरोपी ताब्यात घेतला। आरोपीचं नाव आहे सुजित उर्फ सुरेश उमेश सिंग। आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं माहिती मिळाली की त्याचा मित्र रजनीश हा बिहारमध्ये एका बाईसोबत अफेअर मध्ये होता। त्या बाईचा नवरा तिला मारत असल्यामुळे रजनीश याने पकडलेला आरोपी सुजित याच्यासोबत मिळून त्या माणसाचा खून केला। खून केल्यानंतर ती बाई तिचा नवरा मिसिंग झाल्यामुळे ती रोहा पोलीस स्टेशन येथे जाऊन तिने कंप्लेंट केली आणि त्यानंतर बिहार पोलिसांना ही खुनाची जी आहे तो उलगडा झालेला आहे। तर आपण त्यांच्या माहितीवरनं आणि डीसीपी चौगुले मॅडम, त्याच्यानंतर आमचे एसीपी बडे मॅडम, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे। सर, एकीकडे बिहार सारखं राज्य, दुसरीकडे महाराष्ट्राचं प्रगत राज्य, परंतु गुन्हेगार असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी हे कार्य सोपं होतं की भरपूर प्रकारचा तपास करावा लागला? हे कार्य सोपं नव्हतं, कारण की ज्या परिसरात त्याचं लोकेशन होतं तो एक स्लम एरिया आहे आणि त्या स्लम एरियामधनं त्याला शोधून काढणं हे थोडंसं अथक परिश्रम घेऊन आणि मेहनतीने त्याला शोधून काढलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे झोपडपट्टी वाढत चालली आहे, त्यामुळे अनधिकृत झोपडपट्ट्यांसोबतच गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे। म्हणून नायगाव पोलीस स्टेशन यापुढे कोणत्या प्रकारे तपास यंत्रणा राबवणार आहे? स्लम एरियामध्ये विषय असा होतो की स्लम एरियामध्ये मायग्रंट्स म्हणजे बाहेरच्या राज्यातनं येऊन राहणारे लोक असतात। याच्यामध्ये कोण आरोपी आहे, कोण जेन्युइन पर्सन आहे हे आपल्याला माहित नसतं। तर माझं सगळ्या स्थानिक नागरिकांना हे आव्हान आहे की तुमच्याकडे राहायला येणारा माणूस, भले तो भाडेकरू असू दे किंवा तुमची प्रॉपर्टी विकत घेणारा असू दे, तर त्याचं हे व्हेरिफिकेशन हे झालं पाहिजे, त्याचं बॅकग्राऊंड हे तपासलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल काही संशय निर्माण झाला तर जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क केला पाहिजे। धन्यवाद।